घासून घेतलेला आहे व्यवस्थित, कारण की मला मसाले सेट करायचे आहे, म्हणजे टाकायचे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी घासून ठेवलेला आहे. आणि हे जे मसाले आणलेले आहेत आम्ही, तुम्ही बघू शकता, हे मसाले जे आहेत मी पॉकेटमधले नाही आणत. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल. आणि मी सविता, तुमचं म्हणजे सविता लाईफस्टाईल चॅनलमध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग्सवर तुमचं स्वागत करत आहे. आणि आज आहे मदर डेज, तर माझ्या मदर डेजच्या सर्व यूट्यूबच्या सर्व मैत्रिणींना खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी मदर्स डे. बनवत आहे मटकीची उसळ. तर हे बघा, मस्त मटकीची उसळ बनवत आहे. मटकी मी रात्रीच भिजत टाकली होती, तर नाश्ता मिस्टर पण आज घरी आहे, त्यामुळे मस्त आज नाश्ता करायचा म्हटलं. तर ही बघा, ही होत आहे मटकीची मस्त उसळ. आज आहे संडे, त्यामुळे संडे असल्यामुळे मिस्टर पण घरी आहेत, त्यामुळे पटापटाचा नाश्ता बनवणार आहे. मग नाश्ता झाल्यानंतर बाकीची कामं आहेत ते राहिले ते करणार आहे. पुन्हा एकदा मदर डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या यूट्यूबच्या सगळ्या मैत्रिणींना. तर बघू शकता, इथे मी थोडे भांडे घासून घेत आहे, कारण की किचनमध्ये जास्त पसारा राडा असला ना तर लवकर कामं होत नाही. तर त्यामुळे मी काय करते, छोटंसं किचन आहे, किचन जे प्लॅटफॉर्म आहे किचनचा तो छोटा आहे, तर त्यामुळे मी पटापट जेवढे काही भांडे होतात ना ते मी पटापट घासून घेत असते. आणि इकडे बघा, मी मसाल्याचा डब्बा पण घासून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल साईडला, कारण की मला त्याच्यामध्ये मसाले पण ॲड करायचे आहेत. कारण की जे काही मसाले जे मी आणते ना ते मसाले याच्यामध्ये भरून ठेवत असते, म्हणजे डेली यूजसाठी. आणि बाकीचे जे मसाले उरले तर ते मी स्टोअर करत असते. तर हे बघा, पटापट मी भांडे घासून घेत आहे. आणि त्यानंतर बघू शकता, इथे माझा स्वयंपाक वगैरे रेडी होता, झालेला होता स्वयंपाक. तर इथं मग मी जेवणासाठी सलाद वगैरे कट करत आहे. तर बघा, कैरी आहे थोडीशी, तर कैरीला पण मी कट करून घेते, बारीक बारीक फोडी करते. आणि त्याच्यामध्ये मस्त मिरची पावडर, मीठ वगैरे टाकून सिम्पलसं असं आपलं साधारण चटपटीत लोणचं बनवते, म्हणजे जेवायला आपल्याला जेवताना आपल्याला खायला होईल. तर बघू शकता, त्यासाठी मी ना कैरी कट करून घेत आहे बारीक बारीक. आणि सलाद पण कट करत आहेस, म्हणजे सलादमध्ये आहे काकडी वगैरे, काकडी कांदा वगैरे. तर जेवणाची तयारी चालू आहे इथं. तर अशा प्रकारे बघा, चटपटीत मस्त कैरी कापायची, बारीक बारीक करायची, आणि त्याच्यामध्ये मिरची पावडर, थोडंसं मीठ टाकायचं आणि थोडंसं मस्त मिक्स करून घ्यायचं. खूप एकदम टेस्टी असं हे फोडी लागतात कैरीच्या. एकदा तुम्ही नक्की ट्राय करा, जेवताना खायला खूप छान लागते. आणि इकडे बघा, जेवणाची तयारी चालू होती. तर मस्त मी डाळ भाजी केली होती, पालक डाळ भाजी. आणि मस्त त्याला मोठ्या मोठ्या मस्त ज्या मिरच्या टाकलेल्या आहेत त्याचा तडका दिला होता, म्हणजे काश्मीरी मिरचीचा तडका दिला होता, कारण की माझे फेवरेट आहेत काश्मीरी मिरची. तर तडका दिल्यानंतर खूप टेस्टी लागते. तर बघू शकता, मस्त पालक डाळ केली होती मी, म्हणजे डाळ भाजी. आणि चपात्या वगैरे केल्या नव्हत्या, भात बनवला होता, बघू शकता तुम्ही. आणि इकडे आहे मेथीची भाजी. आणि हे बघा, मस्त जेवायला बसलेलो आम्ही सर्व, म्हणजे मिस्टर, मुलं वगैरे. तर मस्त चटपटीत एकदम भारी मस्त डाळ भाजी बनवली. तर भातामध्ये मस्त डाळ भाजी घेतली, आणि साईडला मस्त लोणचं, परत आपले कैरीचं जे लोणचं बनवलं होतं ते, परत सलादमध्ये काकडी, कांदा. आणि एकदम टेस्टी जेवण झालं होतं आजचं. या तुम्ही सर्व पण जेवायला. तर बघू शकता, सिम्पलचं आजचं जेवण आहे. आणि मस्त हे आहे आपले कैरी, मस्त मिरची पावडर वगैरे टाकलेलं. तर या तुम्ही सगळे पण तर हे बघा, आता मस्त संध्याकाळचं जेवण चालू आहे आमचं. तर आज बनवली आहे मस्त डाळ भाजी, म्हणजे डाळ पालक, आणि सोबत आहे भात, आणि नंतर आहे सलाद, टोमॅटो, कांदा, काकडी, आणि मस्त कैरी आहे. कैरीला मी मस्त मीठ आणि लाल मिरची लावलेली आहे, छान लागते. मस्त जेवण करून घेतो मस्त. या तुम्ही सगळे जेवायला. बघा, जेवण वगैरे झालंय, सगळं आवरलेलं आहे. आणि जेवण झाल्यानंतर मग मी इथं पसारा होता, पसारा म्हणजेच राशन वगैरे आणलं होतं, त्यामुळे राशन पण भरायचं होतं. आणि मिस्टरांनी थोडा भाजीपाला, कांदे, लसूण वगैरे सगळं काही आणलं होतं, कारण की संडे आहे, त्यांना सुट्टी होती. तर मग जे आपलं काही जे आणायचं असते, ग्रॉसरी म्हणा
किंवा आपलं भाजीपाला वगैरे ते सगळे घेऊन येतात. तर बघू शकता तुम्ही इथं त्यांनी पालक वगैरे, कोथिंबीर असलं काही सगळं आणलं होतं भाजीपाला, कांदे वगैरे. तर मी सगळं आवरून घेत आहे, कारण की हे जर आपण असंच ठेवलं तर लवकर खराब होते. त्यामुळे सगळं निवडून वगैरे ठेवलं व्यवस्थित, तर जरा 2 दिवस व्यवस्थित राहणार. तर बघू शकता तुम्ही मी सगळं कोथिंबीर वगैरे डब्यामध्ये टाकून व्यवस्थित सगळे मसाले जे मी डबा जो आहे तो घासून घेतलेला आहे व्यवस्थित, कारण की मला मसाले सेट करायचे आहे, म्हणजे टाकायचे आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे मी घासून ठेवलेला आहे. हे ड्राय मसाले आहेत काही, आणि मी पॉकेटमधले मसाले नाही आणत. आमच्या इथं मोठं असं एक होलसेलचं दुकान आहे, म्हणजे शॉप आहे. तर तिथूनच आम्ही असं अर्धा किलो पावशेर असे आणतो, म्हणजे कसं महिना 1.5 महिना मला जातात हे मसाले. तर यावेळेस थोडं जास्तच आणले मिस्टरांनी. तर हे बघू शकता, हे आहे मस्त लाल मिरची पावडर, छान आहे, क्वालिटीची पण छान आहे, खूप क्वालिटी पण चांगली आहे मसाल्यांची. आणि हा आहे कांदा लसूण मसाला, परत ही आहे हळद, हे आहे जिरं, आणि हे आहे मोहरी. तर एवढे मी मसाले वापरत असते डेली भाज्यांमध्ये. एवढे मसाले मी डेली भाज्यांमध्ये यूज करत असते. आणि जर चिकन वगैरे नॉनव्हेज वगैरे काही असलं, जर आपल्याला ग्रेव्ही बनवायची असली, मसाला त्यासाठी लागतो, तर मग मी त्याला खोबरं कांदा वगैरे लावत असते. आणि गरम मसाला जर म्हटलं तर मी जास्त यूज नाही करत गरम मसाले, म्हणजेच आपले खडा मसाला, ते मी जास्त यूज नाही करत. जर एखाद्या दिवशी नॉनव्हेज वगैरे असेल तर मग मी आपली जी छोटी पॉकेट असते ते आणत असते, कारण की तसं पण आपण जास्त जे आपले गरम मसाले आहेत ते खाणे टाळावे. आता पटकन मी डबा पण मस्त स्वच्छ घासून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही. आता मसाले मी टाकते त्याच्यामध्ये, म्हणजे भरून ठेवते डबे, आणि बाकीचा जो मसाला आहे तो मी स्टोर करून ठेवून देते. चला. स्टोर करून ठेवत असते, म्हणजे लागले तसे मग मी घेत असते, आणि वेळ मिळेल तेव्हा मी हे जिरं जे आहे ते निवडून घेणार आहे. आणि बघा पसारा किती पडला आहे. तर हे कांदे वगैरे मी सगळे व्यवस्थित ठेवलेले आहेत. आणि काल राशन पण आलं होतं, त्यामुळे राशनचा पण बघा सगळं राशन पण असंच पडलेलं आहे. तर हे पण मला आवरून घ्यायचं आहे पटापट, सगळं राशन पण भरून घ्यायचं आहे. एक प्लास्टिकची बरणी आहे, तर याच्यामध्ये जे काही राहिलेले माझे मसाले असतात ते मी स्टोर करून ठेवते, आणि जसे मला लागतील तसे मग मी घेते पॅक याच्यामध्ये. तर बघू शकता आता माझा सगळा पसारा मी आवरून घेतलेला आहे. सगळं किराणा जो आणलेला होता तो पण मी स्टोर करून ठेवलेला आहे. तर सगळं मी आवरून घेतलेलं आहे. नंतर मग मी भांडे राहिले थोडीशी, तर भांडे घासून घेतले, किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेते, कारण की रात्रीला आपला जेवढा किचन ओटा वगैरे क्लीन असेल तर खूप छान वाटते, प्रसन्न वाटते. सकाळी आपली किचनमध्ये आल्यानंतर प्रसन्न वाटते, आणि काम करण्यास पण छान वाटते काम करायला. त्यामुळे किचन ओटा नेहमी क्लीन करून ठेवा रात्रीचा, म्हणजे प्रसन्न वाटते सकाळी आपल्याला किचनमध्ये काम करायला. तर बघू शकता माझं सगळं आवरून झालेलं आहे आता किचनमधलं. तर बघू शकता आता किचन माझं मस्त क्लीन झालेलं आहे. भांडी वगैरे रात्रीचे सगळे घासून झालेले आहे. जेवण झालं होतं, सगळं भांडे मी आवरून घेतले, तुम्ही बघू शकता. आणि असं क्लीन जर किचन असलं तर सकाळी आपल्याला किचनमध्ये काम करायला मजा वाटते, इंटरेस्ट येतो, मस्त छान वाटते किचनमध्ये सकाळी सकाळी काम करायला. किचन जर आपलं क्लीन असेल तर बघू शकता मस्त मी क्लीन केलेलं आहे किचन. आणि सगळा जो पसारा होता राशन वगैरे सगळं व्यवस्थित क्लीन करून घेतलेलं आहे. चला आता आजच्या ब्लॉगला मी इथेच एंड करते. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.